नमस्कार, मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी. अधोरेखितचा आजचा विषय आहे, आपली मुलं इंजिनियर होत आहेत मराठीतून शिकून. मित्र हो, दुकानाच्या पाट्या मराठीत लिहा यासाठी आपल्याकडे अधूनमधून आंदोलनं होत असतात. आपण आता पुष्कळ त्याच्या पुढे गेलेलो आहोत. आता आपली मुलं मराठीतून महाविद्यालयात शिकतायत. तंत्रज्ञान, विज्ञान आणि इंजिनियर होत आहेत. कॉम्प्युटर इंजिनियर सुद्धा होत आहेत. विश्वास नाही बसत ना? 2 दिवसापूर्वी पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधून 66 विद्यार्थी, तुम्ही अभियंते म्हणून उत्तीर्ण झाला आहात असं त्यांना सांगण्यात आलं. आणि ती सर्व मुलं मराठीतून इंजिनिअरिंग, अभियांत्रिकी शिकली. हा भारताच्या तंत्रज्ञान आणि विज्ञानातील एक क्रांतिकारक क्षण आहे असं या क्षेत्रातील नामवंत लोक बोलत आहेत. कसं आहे पहा, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी, राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 मध्ये नरेंद्र मोदी सरकारनं घोषित केलं. त्यात शक्यतो विज्ञान हे मातृभाषेतून शिकवलं जावं असा अनुरोध करण्यात आला होता. त्यानंतर ऑल इंडिया काउन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशननं जुलै 21 मधून हा प्रयोग प्रत्यक्षात आणायचं ठरवलं आणि सबंध भारतातल्या केवळ 14 अभियांत्रिकी महाविद्यालयांना त्यांच्या राज्यातील मातृभाषेतून शिक्षण द्यायला अनुमती दिली. पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग हे महाराष्ट्रातलं एकमेव कॉलेज निवडलं गेलं त्यासाठी. आत्ता 2 दिवसापूर्वी 66 मुलं उत्तीर्ण झाली. त्यातल्या 15 मुली आहेत आणि त्यातल्या 40 जणांना लगेच नोकऱ्या सुद्धा मिळाल्या आहेत. वर्षाला 5 लाख ते 10 लाख या मर्यादेमध्ये त्यांचं उत्पन्न असणार आहे. स्वप्नात सुद्धा असं होईल असं वाटलं नव्हतं. पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगनी जेव्हा त्यांना अनुमती मिळाली तेव्हा पहिल्यांदा पायलट प्रोजेक्ट केला 2 आठवड्याचा आणि मुलांना मातृभाषेतून, मराठीतून इंजिनिअरिंग शिकवलं तर अधिक चांगलं, खोलवर समजतं, ठसतं त्यांच्या मनावर, हे त्यांच्या लक्षात आलं. या अभ्यासक्रमाला प्रवेश देताना कट ऑफ 96% गुण ही मर्यादा होती. महाराष्ट्रातले 20 जिल्हे, त्यातून मुलं पिंपरी चिंचवडला आली. यातल्या अनेकांच्या घरामध्ये ते पहिल्यांदा पदवीधर होत आहेत. अनेकांचे वडील शेतमजूर आहेत. दिवसाला 200-300 रुपये एवढंच त्यांचं उत्पन्न आहे. केवढं आयुष्य त्यांचं बदललंय हे तुमच्या लक्षात येईल. मराठीतून आम्हाला इंजिनिअरिंगचं ज्ञान चांगलं समजलं असं बहुतेक मुलांनी सांगितलं. यांना पेपर, प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका दोन्ही भाषेत लिहिण्याची सवलत होती. यातला जो प्रथमेश ठेऊरकर आहे, हा पिंपरी चिंचवड कॉलेज मधलाच आहे. त्याला 10 लाखाची नोकरी मिळालेली आहे. कसं आहे पहा, मराठीतून शिकवलं पण तुम्हाला जगात जायचंय इंजिनियर म्हणून, तिथे तर इंग्रजीचं प्राबल्य आहे.
म्हणून या कॉलेजमधल्या प्राध्यापकांची बैठक झाली आणि त्यांनी असं सांगितलं आणि मराठीमध्ये सगळे पारिभाषिक शब्द विज्ञानाचे, इंजिनिअरिंग मधले, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग मधले उपलब्ध नाहीत. तेव्हा टेक्स्टबुक इंग्रजीतून आणि टेक्स्टबुकामध्ये जे शब्द वापरलेले आहेत विशिष्ट कल्पनेला, विशिष्ट ज्ञान वैशिष्ट्याला, ते इंग्रजीतून वापरायचे. त्यामुळे दोन्ही भाषेतून इंग्रजी मराठी दोन्ही, पण विषय समजावून सांगायचा, त्यातलं जे कौशल्य आहे ते समजावून सांगायचं ते मराठीतून. ज्ञान मराठीतून द्यायचं. ते देताना जी साधनं लागतात, काठी लागते, ती इंग्रजीची असली तरी चालेल. कारण मराठी काठी आता अजून उपलब्ध नाहीये. पण शिकवायचं ते मराठीतून. हा देशामधला सगळ्यात मोठा नरेंद्र मोदी यांचा प्रयोग आहे आणि तो यशस्वी झालेला आहे. मराठीतून शिक्षण, इंजिनिअरिंग आमच्या मुलांना कोण या स्पर्धात्मक युगामध्ये ती टिकतील का? त्यांना नोकरी मिळेल का? त्यांना नोकऱ्या मिळाल्या आणि चांगल्या मिळाल्या. हा प्रयोग यशस्वी झालेला आहे. तेव्हा आपली मुलं मराठीतून शिकून इंजिनियर होऊ शकतात. काही दिवसापूर्वी ज्यांचं निधन झालं ते जयंत नारळीकर, खगोलशास्त्रज्ञ, यांनी असं आवर्जून सांगितलं होतं की विज्ञान मातृभाषेतून शिकवा, ते चांगलं समजतं, मनावर ठसतं, पुसलं जात नाही तो संस्कार. जागतिक भाषा विज्ञानाची इंग्रजी आहे, तिचा संपर्क तोडू नका, पण मातृभाषेचं महत्व कमी समजू नका. मातृभाषेतूनच विज्ञान शिकवलं पाहिजे असं जयंत नारळीकर म्हणाले आणि तो प्रयोग, त्या दृष्टीनं प्रयोग मोदी सरकारनं प्रत्यक्षात आणला. याची पार्श्वभूमी आपण थोडी पाहू. हा आत्मनिर्भरतेचा प्रयोग आहे. आपण स्वतंत्र झालो तेव्हा राष्ट्रपती पहिले डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी नेहरूंना अशी विनंती केली की तुम्ही तुमच्या सरकारी निवासस्थानात तुम्हाला भेटायला जर परदेशी पाहुणे आले तर कृपा करून त्यांच्याशी हिंदीतून बोला, दुभाषा मार्फत, दुभाषाच्या वतीनं. त्यामुळे हिंदीला एक आंतरराष्ट्रीय मान्यता आपोआप प्राप्त होईल आणि हिंदीला मान्यता मिळाली की प्रादेशिक भाषांना पण आपोआप मान्यता मिळेल. त्या भाषांमधून लोकव्यवहार चालू होतील. नेहरूंनी ही कल्पना उडवून लावली, हास्यास्पद ठरवली. हिंदी ही प्रगल्भ भाषा नाही, त्याचाच अर्थ बाकीच्या प्रादेशिक भाषा प्रगल्भ नाहीत, असा नेहरूंनी निष्कर्ष काढला आणि इंग्रजीचं वर्चस्व आजपर्यंत कायम आहे. दुकानाच्या पाट्या इंग्रजीतून नको, मराठीतून लावा, असं आंदोलन करावं लागतं. पण नेहरू हे चुकीचे होते. नेहरूंना शिक्षण क्षेत्रातलं काही कळत नव्हतं, हे सिद्ध झालं. नारळीकर म्हणाले त्याप्रमाणे मोदी सरकारनं मातृभाषेतून इंजिनिअरिंगचं शिक्षण द्यायला सांगितलं. तो प्रयोग पिंपरी चिंचवडमध्ये 2 दिवसापूर्वी यशस्वी झाला. आता हे पराधीनता विरुद्ध आत्मनिर्भरता असा लढा आहे. या लढ्याचा दुसरा एक भाग आपण पाहू. काही दिवसापूर्वी कर्नाटकचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी एका सभेत असं सांगितलं, जर राहुल गांधी पंतप्रधान झाले तर ते पाकव्याप्त काश्मीर मुक्त करतील आणि तो भाग भारतात येईल. हे म्हणजे कसं आहे पहा, ही केवढी कोलांट उडी आहे. पण कशी आहे ती? आता रामाचं सगळं सैन्य लंकेवर धावून गेलेलं आहे. रावणाच्या सैन्याची पिछेहाट होतीये. रावण आता शेवटचा रामबाण बाहेर काढतोय रावणाचा वध करण्यासाठी. त्या वेळेला रावणानं असं घोषित करणं की जर श्रीलंकेतील जनतेनं माझ्यावर विश्वास दाखवला
तर मी सीतेला परत करायला रामाकडे सिद्ध आहे. अरे आता रामाकडे सीता परत तू करण्याची आवश्यकताच नाही. राम ते हक्कानं आपल्या पराक्रमानं सीता मिळवणार आहे. तो क्षण जवळ आलेला आहे. त्यामुळे राजनाथ सिंग संरक्षण मंत्री वारंवार सांगतायत की आम्ही पाकव्याप्त काश्मीर मुक्त करणार आहोत. तर ते श्रेय यांना का, आम्ही पण करू असं दाखवण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. त्यांना असा प्रश्न विचारता येऊ शकतो की जर तुम्हाला आता पाकव्याप्त काश्मीर परत भारतात आणण्याची इच्छा होतीये आणि तसं तुम्ही प्रगटपणे बोलताय, तर मुळात तो पाकिस्तानला दिलात का? आपलं सैन्य पूर्णपणे काश्मीर मुक्त करत होतं आणि आपलं सैन्य पाकिस्तानच्या सैन्यापेक्षा केव्हाही श्रेष्ठ आहे, बलवान आहे. रणनीतीमध्ये, आक्रमकतेमध्ये, पराक्रमामध्ये पाकिस्तानी सैन्याला आपण अनेक वेळा धूळ चारलेली आहे. त्यामुळे सगळा काश्मीर का नाही घेतला? या प्रश्नाचं उत्तर राहुल गांधी यांना द्यावं लागेल आणि ते द्यायला भाग दुसरं कोणी नाही, त्यांचाच राज्याचा, कर्नाटक राज्याचा मुख्यमंत्री यांनी त्यांना अडचणीत टाकलेलं आहे. राहुल गांधींचं अभिनंदन करूया आणि म्हणूया आपण मुळात काश्मीर गेला का तिकडे? मग तुमच्या पणजोबांनी जे केलं ते चुकीचं होतं. हिंदी भाषेविषयी आणि काश्मीर विषयी दोन्ही चुका तुम्ही मान्य करणार का? मान्य करा. तुमचा भाषेविषयीचा प्रयोग फसला. आम्ही सिद्ध करून दाखवलं पिंपरी चिंचवडमध्ये की 66 मुलं आणि गरीब ज्यांच्या घराण्यामध्ये कोणी पदवीधर नव्हता अशी मुलं इंजिनियर झाली, कॉम्प्युटर इंजिनियर झाली आणि मराठीतून शिकून अजून संपूर्ण वैज्ञानिक परिभाषा कोश सिद्ध झालेला नाही. मुंबईचं IIT ते करतंय. तो कोश एकदा पारिभाषिक तयार सिद्ध झाला आणि सगळ्या भारतातल्या विद्यार्थ्यांना तो उपलब्ध झाला की मातृभाषेतून विज्ञानाचं शिक्षण घेण्याची चढाओढ लागेल आणि केवढं तरी विज्ञानाची अशी अनेक दालनं खुली होतील. हे जे ज्ञान आहे, हे कसं आहे, ज्ञान हे आईच्या दुधासारखं असतं. तुझ्या स्तनीचे स्तन्य पाजुनी धन्य आम्हा केले, अशी सावरकरांची कविता आहे. पहिला हप्ता नावाची कविता आहे. नाशिकला जेव्हा त्यांना 2 जन्मठेप शिक्षा घोषित करण्यात आली तेव्हा त्यांनी तिथल्या तिथे ही कविता केली आहे. मराठीला अभिजात भाषेची श्रेणी मिळाली. आईला कधी धन्य वाटतं? आपल्या मुलानं, आपल्या संततीनं मराठीतून शिक्षण घेऊन ज्ञानाची कवाडं हस्तगत केली, ज्ञानाची एक एक क्षेत्र हस्तगत केली, तर तिला जे मिळणारं समाधान असतं ते सर्वोच्च, तो आनंदाचा क्षण असतो. पिंपरी चिंचवड मधल्या 66 मुलांनी मराठीचं ऋण फेडलंय की मराठी ही खरोखर अभिजात आहे. मराठीतून शिकून तुम्ही इंजिनियर, अभियंते होऊ शकता, हे सिद्ध केलंय. तेव्हा मराठी भाषेला अभिजात भाषेची श्रेणी मिळाली हे सर्वप्रथम पिंपरी चिंचवडच्या गरीब विद्यार्थ्यांनी, मुलांनी आणि मुलींनी सिद्ध केलेलं आहे. त्यामुळे हा जो लढा आहे, पराधीनता आणि आत्मनिर्भरता, पराधीनता अनेक क्षेत्रात आहे. आपल्याला त्याची कल्पना सुद्धा नाही की आपण स्वतंत्रपणे विचार सुद्धा करू शकत नाही. हे काँग्रेस राजवटीची मिळालेली आपल्याला देणगी आहे. हळू आपण त्याच्यातून बाहेर पडतोय आणि यशस्वीपणे, निर्धारानं, आत्मविश्वासानं आपण पुढे जातोय.
ते लक्षात यावं म्हणून मी पिंपरी चिंचवडच्या घटनेचा मुद्दाम उल्लेख केला. माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.